श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला, लेखक क्रमांक 12। अंतर्दृष्टीची अट। मी पीठिकापुरात सकाळी सुमती मातेच्या मांडीवर झोपून दुग्धपान करतो। दुपारी ती मला चिवकाऊचा घास भरवते। रात्री पुन्हा तिच्या मांडीवर बसून गोड शिरा खातो। मी पुढच्या जन्मात गंधर्व नगरात म्हणजे गाणगापूरला नृसिंह सरस्वती रूपात राहीन। गाणगापूरला भिक्षा घेईन। अंतर्दृष्टी प्राप्त झालेले लोक हे स्पष्टपणे बघू शकतील। श्रीपाद वडील अप्पलराज शर्मांना म्हणाले। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 11। श्रीपाद पिठापुरात 3 वर्षांचे असतानाचा हा संवाद आहे। श्रीपाद वडील अप्पलराज शर्मांना मोठं गुपित सांगतात की त्यांचे अवतार आणि त्यांच्या संबंधित लीला व घटना पाहायच्या असतील तर अंतर्दृष्टी प्राप्त झाली पाहिजे। किती अवघड कंडिशन टाकली आहे श्रीपादांनी। अंतर्दृष्टी प्राप्त करायची असेल तर गुरु कृपा पाहिजे आणि त्यासाठी समर्थ सद्गुरु प्राप्ती झाली असलेली पाहिजे। समर्थ सद्गुरु तर सर्वत्र सरसकट उपलब्ध असलेली गोष्ट नाही। त्यासाठी ऋणानुबंध, प्रचंड ओढ, तळमळ, प्रचंड त्याग, कठोर आणि अढळ निष्ठा याची नितांत आवश्यकता असते। समर्थ सद्गुरु शोधून भेटत नाही। तोच विशिष्ट ठिकाणी येतो आणि विशिष्ट वेळेला ऐनकैन प्रकारे शिष्याला तेथे पाचारण करतो। त्यानंतर कळत न कळत ऍडव्हान्स दीक्षा होतात व पूर्वजन्मातील अध्यात्म त्यानंतर पुन्हा प्रवाहित कंटिन्यू होतं। त्यानंतर शिष्य पुढील पात्रतेत उतरला तर सद्गुरूकडून अंतर्दृष्टी प्रदान होते आणि शिष्य दत्त अवतारांच्या घडलेल्या व भविष्यात घडणाऱ्या लीला आहे तेथे बसून पाहू शकतो। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।